मनसेच्या वतीनं मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर आज दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। यंदाचा हा सोहळा खास असणार आहे कारण शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 या सोहळ्याचं चक्क उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत। तर या सगळ्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबईहून। तर ते आपल्याला त्या संदर्भातली माहिती देणार आहेत। त्याचबरोबर बीडमधून महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार होणार आहे, त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे। त्या संदर्भातली माहिती आपण आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपण महत्त्वाची बातमी पाहत होतो ती म्हणजे मनसे संदर्भातली। मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव छापलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। ठाकरे बंधू दिवाळीमध्येच राजकीय धमाका करतात की काय याची सुद्धा आता चर्चा रंगलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जातंय, त्यामुळे याची औपचारिक घोषणा आज होणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, मनसेचा दीपोत्सव सर्वांसाठीच खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि आज त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे। सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहे। काय कसं वातावरण सध्या पाहायला मिळतंय या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये? श्वेता, खरं तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सातत्यानं चर्चा सुरू आहे। माध्यमांमध्ये देखील त्या संदर्भात बातम्या सातत्याने येत आहेत, परंतु आजपर्यंत ज्या भेटीगाठी झाल्या त्या कुठेतरी सामाजिक किंवा एकंदर राजकीय विषयांवरती होत्या, कौटुंबिक पार्श्वभूमीवरती होत्या। मात्र आजची जी भेट आहे, आजची जी त्यांची एकत्र उपस्थिती असेल ती म्हणजे मनसे या राजकीय पक्षाच्या दिवाळी कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे करणार आहेत। दोन वेगळ्या राजकीय पक्षांचे दोन महत्त्वाचे अध्यक्ष, दोन महत्त्वाचे प्रमुख या निमित्तानं एकत्र येत आहेत। खरं तर ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल। गेल्या काही वर्षांपासून शिवाजी पार्कमधलं दीपोत्सवाचं एक आकर्षण महाराष्ट्रात राहिलेलं आहे। या कार्यक्रमाला आजपर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली। या वर्षीचं आकर्षण खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची असलेली उपस्थिती असणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर या दीपोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज आणि उद्धव हे एका मंचावरती एकत्र येत आहेत। आपण जर या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल। या एकत्र असण्याच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा या बंधूंच्या एकत्रीकरणाची घोषणा पुन्हा आज एकदा होईल का या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाते। अर्थात दसरा मेळावा झाला त्यामध्येही घोषणा झाली नाही, 5 एप्रिलला जो मेळावा झाला त्यामध्येही घोषणा झाली नाही, परंतु आज तरी या संदर्भातली घोषणा होते का हे पाहावं लागेल। आणि या दीपोत्सवाच्या माध्यमातून जे दीपोत्सव साजरा केला जाणार आहे त्याचा प्रकाश मुंबई महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण दोन्ही भावांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक ही अटीतटीची असणार आहे। श्वेता, अगदी तेव्हा काही महत्त्वाची घोषणा केली जाते का की पुन्हा शुभ संकेतच दिले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।